इतिहासामध्ये इतिहास रंगवताना काही लोक त्याला ब्लॅक अँड व्हाईट किंवा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने बायनरीमध्ये रंगवण्याचा प्रयत्न करतात. पण तो तसा रंगतच नाही. महाराष्ट्रात तर बिलकुलच नाही. कारण महाराष्ट्राचा इतिहास तर अजिबातच तसा रंगणार नाही. इथे ब्राह्मण, बहुजन, मुसलमान अशा सगळ्या जातीतल्या धर्मातल्या साधू संतांचे इतिहासामध्ये फार मोठे स्थान आहे. जसे की इतिहासात कलशेचे यापूब बाबा आढळतात ना, तसेच मिरजेचे मीरासाहेब देखील आढळतात. आता मी तुम्हाला अशीच एका मराठ्याच्या इतिहासातील एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये मिरजीचे पटवर्धन राजघराण्याची किंवा मिरजीची संस्था स्थापन करणारे गोविंद पटवर्धनाची मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्यावर किंवा त्या देवाच्या चमत्कारावर तशी श्रद्धा होती आणि एकूणच तेव्हाचा समाज कसा जातीच्या धर्माच्या वेड्यामध्ये बांधल्यानंतर हे सगळं पाहूया आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मिरज हे छत्रपती शिवरायांच्या पूर्वीच्या काळापासून म्हणजेच आदिलशाहीतलं एक महत्त्वाचं ठाण होतं. मिरजेला एक आदिलशाही काळापासून किल्ला देखील होता, ज्याचे अवशेष आज देखील थोडेफार प्रमाणामध्ये मिरजत आढळतात. म्हणजे जवळजवळ ते आता दिसतच नाही आहेत, पण तरी देखील त्याचे काही अवशेष आहेत. आदिलशाहीनंतर मिरज मोगलांच्या ताब्यात गेला. जेव्हा औरंगजेब मेला त्यानंतर मोगलांचं मिरजेतून जे स्थान होतं ते देखील गेलं आणि मिरज मराठ्यांच्या ताब्यात आलं. मिरजेच्या लोकसंख्येत मुस्लिम समाज जास्त असल्याचे कारण हेच आहे की ते शहर अनेक वर्ष अनेक शतक इस्लामी राजवटीमध्ये राहिलेले आहे. म्हणजे जवळजवळ 650 ते 700 वर्ष जुना एक मीरासाहेब दर्गा देखील आहे. हजरत मीरासाहेब आणि त्याचा मुलगा हजरत शमशुद्दीन हे दोघे अल्लाच्या सांगण्यानुसार मुख्य होऊन भारतात आले आणि त्यांनी भारतात येऊन महाराष्ट्रातल्या मिरजेत आश्रय घेतला. असं सांगितलं जातं की हे एक सोपे संत होते. आता मिरजेत आज देखील तिथल्या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाची त्या देवावर श्रद्धा आहेत आणि याच वर्षी मला वाटते त्या पिराचा 650 देखील पार पडलेला आहे. आता साहेब दर्ग्याची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आता आपण मराठ्यांच्या पेशवे काळातल्या इतिहासाकडे जाऊया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1761 साली पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पुण्यात नानासाहेब पेशव्यांचा देखील निधन झालं. आता नानासाहेबांच्या निधनानंतर पेशवाई त्यांचा मुलगा म्हणजेच माधवराव यांच्या ताब्यात आली. पण नानासाहेबांचे भाऊ असलेले राघोबा दादांना पेशवाई स्वतःसाठी पाहिजे होती. त्यामुळे त्या दोघांच्यात म्हणजेच काका आणि पुतण्यांमध्ये भांडणं चालू झाली आणि भांडणामध्ये गोविंद हरी पटवर्धन यांनी भाग घेतला. त्यांनी भाग घेतला तो माधवराव पेशव्यांच्या बाजूनी. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की ही गोविंद हरी पटवर्धन कोण? तर कोकणातून घाटावर आलेले हर्षवर्धन पटवर्धन यांचा मुलगा म्हणजेच गोविंद हरी पटवर्धन हे 1719 साली बालाजी विश्वनाथ यांच्या सैन्यात सामील झाले. त्यानंतर हे गोविंद हरी बाजीराव पेशव्यांच्या बरोबर देखील अनेक वर्ष राहिले. अनेक मोहिमा केल्या. अगदी 1737च्या दिल्लीच्या मोहिमेत देखील गोविंद आणि पटवर्धन बाजीराव पेशव्यांच्या बरोबरच होते. गोविंद हरी हे अतिशय लढाऊ आणि उस्तुदी व्यक्ती होते. ते अतिशय हिमतीवाले होते आणि एखादी गोष्ट बरोबर की चूक हे गोविंद हरींना बरोबरच समजत होते. गोविंद हरी पटवर्धन यांनी मिरज हे आपले ठाणे केलं. त्यामुळे जेव्हा 1762 साली पेशवाई माधवराव पेशव्यांच्या ताब्यात आली तेव्हा माधवराव पेशव्यांनी मिरजेची संपूर्ण जहागिरी गोविंद हरी पटवर्धनांना देऊन टाकली. थोडक्यात मिरजेच्या जहागीरचे पटवर्धन हे जहागीरच झाले. गोविंद हरीचे वय होते 1762 साली जवळजवळ 65 वर्षे इतकं होतं. पण या माणसाने अगदी बाळाजी विश्वनाथांच्या काळापासून शाहू महाराजांच्या काळापासून युद्ध केली होती, राजकारण देखील केली होती. या देशातल्या जवळजवळ सगळ्या भागात जाऊन त्यांनी युद्धच केले होते. त्यामुळे हा व्यक्ती एक मोरब्बी राजकारणी होता. या गोविंद हरींना 5 मुले होती. त्यातले एका मुलाचे नाव होते गोपाळराव साहेब. तो देखील अतिशय कर्तबगार होता. इतर मुलांची नावे मी या ठिकाणी मुद्दामच सांगत नाही कारण त्यामुळे कन्फ्युजन वाढेल. आता आपण परत एखाद्या मुद्द्यावर येऊया की राघोबा दादाविरुद्ध माधवराव यांच्या म्हणजे काका पुतण्याचा वाद उत्पन्न झाला. त्याचा परिणाम असा झाला की माधवरावांना
राघोबादादांच्या समोर हार मानावी लागली. त्यामुळे माधवरावांच्या बाजूने उभे राहिलेले गोविंद देखील तोंडावर पडले. आता राघोबादादांनी आपल्याला विरोध केलेल्या सगळ्या सरदारांचा काटा काढायचा निर्णय घेतला आणि त्यांनी 50,000ची फौज घेऊन गोविंद हरी पटवर्धनावर चाल केली आणि ते 50,000चे सैन्य घेऊन ते मिरजला आले. गोविंद हरी पटवर्धनाचा मुलगा गोपाळराव पटवर्धन हे मिरज सोडून निघून गेले आणि ते हैदराबादच्या निजामाला सामील झाले. मगाशी म्हटल्याप्रमाणे 65 वर्षाचे गोविंद हरी पटवर्धन मात्र अतिशय हिंमतवान होते. त्यांनी राघोबादादांच्या विरुद्ध लढायचे ठरवले. पेशव्यांच्या 50,000च्या सैन्याला मिरजने वेढा घालून बसला होता. आता मिर्जे गोविंद हरी पटवर्धन यांच्यासोबत फक्त 1200 सैन्य होते. ते 1200 सैन्य घेऊन त्यांनी मिरजेचा किल्ला लढवायला सुरुवात केली. तेही 65 वर्षे. तरी प्रत्येकाचे नशीब श्रद्धा असतेच. तशी गोविंद यांची देखील श्रीकृष्णावरती श्रद्धा होती. त्याशिवाय मिरजेचे ग्रामदैवत असणारे पीरावर म्हणजेच मीरासाहेबांवर देखील गोविंदाची श्रद्धा होती. त्यांच्या स्वप्नात रोज पिरेचे मीर असणारे मीरासाहेब येत असेल आणि त्यांनीच मिरजेचे संरक्षण केलं असं गोविंद हरी पटवर्धनाला वाटायचं. त्यांच्या मुलाला म्हणजेच गोपाळ पटवर्धन यांना 7 जानेवारी 1963ला लिहिलेल्या पत्रात त्यांनी मीरासाहेब पीराबद्दल बोलताना असं लिहिलेलं आहे की सर्व प्रकारे अनुकूल रोज 2 स्वप्ने, 1 स्वप्न नाही, असा दिवस नाही, सर्व प्रकारे रक्षण करतो. मोठा चमत्कार पाहिला आम्ही, येथे निर्भय आहोत, काळी मात्र चिंता बाळगत नाही, असं ते ठामपणे सांगतायत. फक्त 1200 सैन्यांच्या जीवावर अशा रीतीने गोविंद हरींनी 2 ते 3 महिने मिरजेचा किल्ला लढवला. अखेर मिरज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पेशव्यांशी एकतह केला. पेशव्यांनी देखील वेढा उठवला. पेशव्यांचे सैन्य देखील मिरजेला वेढा घालून वैतागलेले होते. आत बसलेले गोविंद हरी देखील आणखी किती दिवस लढणार होते हा प्रश्नच होता. कारण अनेक लोक प्राण गमवत होते. विनाकारण प्राण गमावण्यात काही अर्थच नव्हता. पेशवे आणि गोविंद हरी यांच्यात एक करार झाला. या करारानुसार मिरेचा ठाण पेशव्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. गोविंद हरींनी त्यांच्या मोहिमादरम्यान म्हणजेच पूर्वी घेतलेले जे कर्ज होते ते कर्ज फेडण्याची जबाबदारी देखील पेशव्यांनी घेतली. या कराराला नारोशंकर आणि विठ्ठलराव विंचूकर हे दोघे जामीन होते. पण गोविंद हरींना या ठिकाणी मिरज सोडून कुटुंबासह मंगळवेढ्याला जाण्याची अट घालण्यात आली. त्याप्रमाणे ते मंगळवेढ्याला आपल्या कुटुंबासह गेले. पण पुन्हा काही वर्षांनी माधवराव पेशव्यांकडे जेव्हा सत्ता आली तेव्हा माधवरावांनी पुन्हा गोविंद हरी यांना मिरजेची जहागीर दिली आणि बरोबरच मिरजेच्या आजूबाजूची 30 गावे देखील दिली. अशा प्रकारे पटवर्धनाकडे मिरजेची जहागीर आली. मग ते भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्याजवळच राहिली. त्याच्याबरोबर मिरजेच्या मीरासाहेबांवर देखील ब्राह्मण असलेले पटवर्धनांची श्रद्धा होती. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने किंवा मीरासाहेबांनी स्वप्नात येऊन मीरासाहेबांची वचन दिल्याप्रमाणे मिरेचे रक्षण झालं असं गोविंद हरींना वाटायचं. अशाच प्रकारे त्या काळात अनेक उदाहरणे आढळतात. जशी हिंदू मुसलमानाला द्वेषची उदाहरणे आढळतात तशी या 2 धर्माची एकजुटीची उदाहरणे इतिहासात आढळतात. याचा अर्थ सगळं अलबेला होतं असं देखील नाही आणि सगळं काही वाईट होतं असं देखील नाही. गोविंद हरीकडे फार कमी सैन्य होते. त्यांची देवावर पीरावर असणाऱ्या त्यांच्या श्रद्धामुळे 50,000च्या सैन्याविरुद्ध लढण्याची हिंमत त्यांच्यात आली. श्रद्धा माणसाच्या आयुष्यात अशा प्रकारे काम करत असते. पण 2-3 महिन्यांनी का होईना एवढ्या मोठ्या सैन्यासह गोविंद हरींनी तह करावा लागला हे देखील तेवढेच सत्य आहे. आता मिरजेच्या जवळचे रेल्वे स्टेशनजवळ मीरासाहेबांचा दर्गा आहे. हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांचा ही श्रद्धास्थानच आहे. मिरजे देखील काही वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम यांच्यात विकृष्ट निर्माण झाले होते. पण ते या समाजातल्या काही समाजकंटकांमुळेच झाले होते. इथला मूळ समाज तसा नाही. महाराष्ट्रातल्या अतिशय पुरातन अशा या मुस्लिम देवस्थानाच्यापैकी एक मिरजेतील मेरा साहेब देवस्थान आहे. तुम्हाला तर कधी शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणाला जरूर भेट द्या. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही माहिती तुम्हाला मिळाली कुठून. पण गोविंद हरींनी आपल्या मुलाला म्हणजेच गोपाळरावांना लिहिलेले एक पत्र आहे. ते ऐतिहासिक लेख संग्रह भाग 1 या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ही संपूर्ण हकीकत
वाकरू भावे यांनी लिहिलेल्या पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकात देखील आलेली आहे. वाकरू भावे हे केसरीचे संपादक होते. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.